Hello students, in today's video we are going to see English workshop of the poem Trees are the kindest things I know. Before starting our video, I request you please subscribe this channel and like the video. First activity, pick from the poems words that rhyme with the फॉलोइंग वर्ड्स. रायमिंग वर्ड्स लिहायचे आपल्याला. फन, बिगन, सन, नो, नो, ग्रो, नाव, काव, बाव, साइट, लाइट, नाइट, फ्लाय, स्काय, ललबाय. Then second activity, pick from the poem lines that create a picture in your mind. One is given. अशा ओळी आपल्याला कवितेतून निवडायच्या आहेत ज्या आपल्या समोर काहीतरी चित्र निर्माण करतात आपल्या मनामध्ये. ये, and in the spring new birds of green. B, they are the first when days begun to touch the beams of morning sun. Next, they are the last to hold the light when evening changes into night. Next, and when a moon floats on the sky, they hum a drowsy lullaby. Then third activity, the poet referred to tree as the kindest things from the poem. Pick out 5 facts which prove the kindness of trees towards other. आपल्याला या कवितेमध्ये झाडांना, वृक्षांना काय म्हटलेलं आहे? काइंडेस्ट थिंग्स. फ्रॉम द पोएम पिक आउट 5 फॅक्ट्स. आपल्याला 5 गोष्टी लिहायच्या आहेत, फॅक्ट्स लिहायचे आहे. कशाबद्दल? की ज्या सिद्ध करतात, काय सिद्ध करतात? काइंडनेस, झाडाचं काय? काइंडनेस ऑफ अ ट्री. तर लिहा. फर्स्ट वन, ट्री स्प्रेड अ शेड फॉर अ स्लीपी काउज. ट्रीज गिव फ्रूट्स, बर्ड्स गॅदर ऑन देअर बॉग्स. नेक्स्ट, trees give woods to build houses. Next, trees give leaves to burn on hollow end. म्हणजे या कवितेतूनच आपल्याला लिहायचं होतं ट्री बद्दल काइंडेस्ट थिंग्स. नंतर फाइंड वर्ड्स दॅट डिस्क्राइब द फॉलोइंग. काही शब्द दिलेले आहेत, नाउन दिलेले आहेत, त्यांचे डिस्क्रायबिंग वर्ड आपल्याला लिहायचे आहे. काउज, स्लिपी. न्यू बर्ड्स, ग्रीन. सन, मॉर्निंग. ललबाय, ड्राउसी. ट्रीज, काइंडेस्ट. देन नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, पिक आउट द लाइन्स दॅट मीन्स द फॉलोइंग. फर्स्ट वन, ट्रीज प्रोव्हाइड शेल्टर फॉर ॲनिमल्स. आपल्याला या प्रश्नामध्ये काय करायचे आहे? कवितेतून त्या ओळी लिहायचे आहेत की ज्यांचं अर्थ हे दिलेलं होत असते. तर पहिलं आहे ट्रीज प्रोव्हाइड शेल्टर फॉर ॲनिमल्स. यांच्याकरता कोणती ओळ आलेली आहे? अँड स्प्रेड शेड फॉर स्लीपी काऊज. सेकंड वन, ट्रीज प्रोव्हाइड्स फूड फॉर ऑल. याच्याकरता कोणती ओळ आलेली आहे पहा? दे गिव्ह अस फ्रूट्स इन लिव्ज अबाऊ. त्यानंतर थर्ड वन, ट्रीज आर मोस्ट लवेबल. याच्याकरता ओळ आलेली आहे ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. त्यानंतर किड्स लव टू लिसन अ सॉन्ग फ्रॉम ट्रीज. याच्याकरता ओळ पहा, दे हम अ ड्राउझी ललबाय ऑफ स्लीपी चिल्ड्रेन लॉंग ॲगो. आणि शेवटचं आहे ट्रीज लिव्ह
अ सिम्पल लाईफ. ट्रीज लिव्ह अ सिम्पल लाईफ. याच्याकरता दे डू नॉट हार्म, दे सिम्पली ग्रो. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी 6वी पहा. थिंक्स अँड राईट इन युअर ओन वर्ड्स. विचार करा आणि तुमच्या शब्दात स्वतःच्या लिहायचे आहे. पहिलं आहे व्हॉट लिव्हिंग थिंग्स कॅन कॉज हार्म टू वन अनदर. नेम एनी 5. कोणत्याही ज्या सजीव वस्तू एकमेकांना हानी पोचवू शकतात अशा कोणत्याही 5 सजीव वस्तूंची नावे लिहा जे एकमेकांना काय पोचू शकतात, हार्म करू शकतात. तर पहा, फर्स्ट वन इज ह्युमन बिंग टू ह्युमन बिंग, मानव मानवाला. ह्युमन बिंग टू ॲनिमल्स, मानव प्राण्यांना. ॲनिमल्स अँड बर्ड्स टू द ह्युमन बिंग, प्राणी आणि पक्षी हे मानवांना. बर्ड्स टू जर्म्स अँड इन्सेक्ट, पक्षी हे कीटकांना. ह्युमन बिंग टू ट्रीज, ह्युमन बिंग टू ट्रीज. देन नेक्स्ट वन, व्हाय आर ट्रीज कॉल्ड हार्मलेस. झाडांना हार्मलेस म्हणजे निरुपद्रवी काय म्हणतात, का बरं म्हणतात. आन्सर पहा, ट्रीज आर रिअली हार्मलेस बिकॉज दे नेवर हार्म एनिथिंग एनिवेअर इन द वर्ल्ड, whereas they help all the living things on the face of the earth. They maintain the balance of the nature. They keep the environment clean and pure. They are very helpful to the earth and the living beings on the earth. So they are really helpful and harmless. Third one, Halloween is the festival celebrated in many Western countries on 31st October. What is the season there? Why do you think is there a need to burn leaves on Halloween? पहा, हॉलोवीन हा जो सण आहे हा पाश्चिमात्य देशांमध्ये 31 ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येतो. तेव्हा ऋतू कोणता असतो ते लिहायचं आपल्याला आणि हॅलोवीन दरम्यान पाने जाळण्याची आवश्यकता का बरं आहे ते लिहायचं आहे. तर पहा आन्सर, द सीजन ॲटम इन वेस्टर्न कंट्रीज इज ड्युरिंग ऑक्टोबर. पहा, ऑक्टोबर महिन्यादरम्यान तिथं जो ऋतू असतो हा कोणता असतो, ॲटम असतो. आय थिंक देर इज अ नीड टू बर्न लिव्स on Halloween to make fire and to ward off evil spirit from their life. म्हणजे अग्नी जाळून आपल्यामधील जे वाईट दुष्कृत्य आहे, वाईट स्पिरिट आहे, इव्हिल स्पिरिट्स आहे, आत्मा आहे, दृष्टी आत्मा, त्यांना आपल्या जीवनातून दूर करण्याकरता ते काय करतात, हॅलोवीनच्या दिवशी पानं जाळतात. त्यानंतर चौथं पहा, they are the last to hold the light. They are the last to hold the light when evening changes into night. Which part of the day is referred to in the above lines? Which part of the trees hold the last light of the day? पहा, यामध्ये आपल्याला काय लिहायचं आहे की झाडाचा कोणता भाग दिवसाचा म्हणजे शेवट अंतिम प्रकाश पडतो, धारण करतो. तर पहा, द पिरियड बिटवीन डे अँड नाईट इव्हनिंग इज रेफर टू द अबव लाईन्स. पहा, दिवस आणि रात्र याच्या मधातला जो कालावधी आहे त्याला आपण काय म्हणतो, इव्हनिंग. आणि या इव्हनिंग इथं रेफर केलेलं आहे अबव लाईनमध्ये. द बर्ड्स ऑफ द ट्री होल्ड द लास्ट लाईट ऑफ द डे. The birds of the trees hold the last light of the day. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश वर्कशॉप हा भाग पाहिलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लँग्वेज स्टडी बघूया. तोपर्यंत धन्यवाद.